हेलो, हाँ। गुड आफ्टरनून सर। पूनावाला फाइनेंस से बात कर रही हूँ। पेमेंट कब करोगे सर? कौन बात करे? पूनावाला फाइनेंस से बात कर रही हूँ सर। कौन? कौन मतलब? हेलो। हेलो। हाँ सर, पेमेंट आपका बाकी है पूनावाला फाइनेंस का। कब तक पे करोगे आप? पूनावाला फाइनेंस से कौन बात कर रहे हो मैडम? श्रुतिका। ज्योतिका मैडम का नाम क्या है पूरा? नाम क्यों चाहिए सर आपको? मेरे नाम नाम चाहिए बताए ना। मैम आपको? पूरा नाम चाहिए, आपकी एजेंसी का नाम चाहिए। क्यों चाहिए आपको? क्यों चाहिए अगर मतलब? पेमेंट लेते हो ना तो पेमेंट करना तो चाहिए ना आपको। पेमेंट करना पड़ता है क्या? तो लोन अच्छा, कैसा भरते हैं तो फिर? ये बैंक ऐसे ही देती है, तो ज्यादा बताइए, पैसे हो नाम गए बताइए। करके। बताए ना नाम। नाम आपका, नाम बताइए, एजेंसी का नाम बताइए। कहाँ से बात कर रहे हो आप? कस्टमर का नाम क्या है? हेलो। हेलो। हाँ, बोलो। हाँ तो हाँ शेख सर। कौन शेख सर? नाम क्या कस्टमर का पूरा? चेक कर हेलो। कस्टमर का नाम, रुको ना सब बताता ना सर, सब कुछ बोलो। अरे क्या हो गया? निसार शिकाजी शेख। हैं? हम्म। क्या है? निसार शेख। हाँ बोलो। हाँ तुम्हीच बोलताय ना? हाँ, सुमित बोलता है। हाँ पेमेंट काय आहे? पेमेंटचं काय तुमचं साहेब? नाव काय आहे? सुजित पाटील. सॉरी. सुजित पाटील. सुमित पाटील. सुजित पाटील. कुठून म्हणताय तुम्ही? पुण्यावरून साहेब. पुण्यावरून नाही. एजन्सीचे नाव काय तुमच्या? एजन्सी हां. एजन्सीला केस नाही साहेब. हां? तुम्ही जास्त का अभ्यास केला? एजन्सीला केस नाही. तो पुण्यावाला फायनान्स इन हाऊस. हा इन हाऊस आहे का? हा काय तुमच्या आयडी सांगा. हा आयडी सांगा तुमच्या. आयडी असं तुम्हाला आरबीआयच्या गाईडलाईन नुसार तुम्हाला असं कोणी आयडी सांगू शकतो का? सांगू शकते. आम्ही कस्टमर आहे, आम्ही विचारू शकते. कस्टमर सांगू विचारू शकते. मग तुम्ही ब्रांच मध्ये कधी येऊ शकता? कोणती ब्रांच? नागपूरला ब्रांच आहे आपली. हे ऑनलाईन होतं ना सर. मी हा ब्रांचला ऑनलाईन होतं ना, मग मी आपण ब्रांचला ऑनलाईन ब्रांचला जाऊन येऊन नाही. करू शकतो ना मी सर. ब्रांचला जाऊन ब्रांचला नाही येऊन केलं करू ना. शकतो. नाही ना, एजन्सीचं नाव असं कसं सांगा. सर? असं कसं? माझ्याशी एजन्सीचं गोष्टी नाव सांगा. करायचं आहे तर एजन्सीचं नाव सांगा. त्याच्यावर तुम्ही जास्तच अभ्यास करायला दिसते. काय म्हटलं? जास्तच अभ्यास करायला दिसते मला 300 दिवसात. होगी मेरी हिंदी खत्म हो गई, मराठी खत्म हो गई, हिंदी में आ जाओ. काय काय? नाही नाही नाही. हा. मराठी का? मराठीलाच वाटते बोला. पुण्यामध्ये आहे ना तुम्ही? हो पुण्यामध्ये. तुम्ही हा कुठे सांगा. पुण्यात? पुण्यामध्ये नाही, दिल्लीमध्ये आहे मी. कुठे आहे तुम्ही? दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये. नाशिकवरून दिल्ली कसे गेले तुम्ही? नागपूरवरून सॉरी. काय म्हटलं? नागपूरवरून लगेच दिल्ली. तिथून शिफ्ट केलं ना मी. हा शिफ्ट केलं तिथून. शिफ्ट केलं का? पळून गेले. हा, हा. पाहून गेले. हा, ये वर्ड हा चांगला आहे. हा हे तेच, हा हा तेच. त्याच्यामुळे हाय त्याच्यात तुम्ही चांगलं आहे. एजन्सी नाव सांगत नाही. हा 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 हा. हा. मग आता आपलं काय असं काय असं म्हणणं असं काय आता आपलं? असं मिसबिहेव असं करता असं तुम्ही. म्हणणं त्याच्यामुळं काय आपलं ते सांगत. म्हणणं काय आपलं? पळून गेले. आता सांगा, आणखी सांगा. हा म्हणणं काय आहे? म्हणणं काय म्हणजे? म्हणणं काय आहे तुमचं? म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे बाबा? आपण म्हणणं लोन काय घेतलंय म्हणजे? 1,21,000, 1,21,813 रुपयाची तुमची प्रिन्सिपल आउटस्टँडिंग आहे. हा. 5,721 रुपयाचा एक EMI आहे तुमचा. काय 300 म्हटलं? दिवस झाले आपण 5,729 रुपयाचा एक EMI आहे तुमचा. 300 दिवस झाले तर आपण पेमेंट भरलेला नाही. राईट ऑफला केस आलेली. नागपूरच्या ऍड्रेसवरून फरार झाले तुम्ही. फरार झाल्या. हो. फरार झाले. तर मग आता हा फरार झाले. तर मग काय आता म्हटलं? काय आपलं फरार रोल काय झाले. आपला? फरार काय चाललंय? फरार झाले. फरार म्हणजे निघून गेले तुम्ही तिथे. हा, निघून गेले. हा हा. हा. तर मग आता काय आपलं रोल काय 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 करायचं? लोनचं काय करायचं? कसं करायचं सांगा ना. लोन सेटलमेंट करेन. सेटलमेंट करायची. हा. ओके.
तर आता तुम्ही किती भरू शकता 1,21,000 मधले? 6 आणि महिन्यानंतर मी म्हणजे 6 महिन्यानंतर सेटलमेंट करू शकता ते. हां. एवढं लेट नाही ना साहेब. अगोदर तुम्ही रूल्स रेग्युलेशन एवढे सगळे म्हणताय हे वर्ड ते वर्ड. तर हां. आपल्याला आरबीआयच्या गाईडलाईन नुसार आपल्याला माहिती असतं की आरबीआय स्वतः आपल्याला आरबीआयचं 3 गाईडलाईन महिन्यासाठी हा बॉरोवरला नाही असतं ना मग मित्र. काय काय म्हणताय काय म्हणताय लेंडरला असतं. काय म्हणताय कस्टमरला नाही आहे आरबीआयचं गाईडलाईन. कस्टमरला नाही का? ते बँक आम्हाला आणि आम्हाला आहे एनबीएफसीला आहे. हा हा हां. हा. आणि मग आम्ही जर पेमेंट घ्यायला आलो तर मग तुम्ही मेल करता हां. की आता आम्ही कसं काय पेमेंट भरणार आमचा आमचा प्रॉब्लेम आहे हे ते. हां. हा ते सांगतो तुम्ही. तर मग तुम्ही आपले लीगल करू 300 शकता दिवस ना. झाले. हा मग लिगल चालू आहे साहेब तुमचं. करा लीगल करा. लिगल चालू आहे पण आहे ते लिगल तुमच्या घरी राहते तुम्ही झाले ते तुमचं पण फरार. तुम्ही ते नाही सांगता ना एजन्सीचे नाव काय आहे. काय म्हणताय एजन्सीचं नाव तर सांगा. हो हो घ्या ना. सांगा जय सांगा. गणेश यंत्र. हां? हॅलो सांगा एजन्सीचं नाव सांगा. हॅलो. हॅलो हां. स्वामी शंकर क्या? स्वामी शंकर एजन्सी. सॉरी? चांगल्यानं सांगा ना जोरानं. चांगलंच आहे ना मग. काय आहे? स्वामी शंकर एजन्सी साहेब. स्वामी शंकर. हो हां. डीपीटी आरटीपी तुमच्या आहे याच्यावर. तोंडातून शब्द चांगले वाटले साहेब मला ते. पुण्यामध्ये एजन्सी आहे. हा बोला ना आता काय करायचं आहे आता. आरटीपी आहे याच्यावर आता. हा आरटीपी आहे. आरटीपी का? हां. तुम्ही कुठं फायनान्स बिझनेसला का बँकर आहे का तिथे? नाही नाही मी का रिकव्हरीला आहे कुठं? रिकव्हरीला करते ना आता. रिकव्हरीला करताय का? हां. त्याच्यामुळेच म्हणलं तुम्ही एजन्सी बिजन्सी सगळं कसं काही विचारताय. बरं मला काय म्हणायचं होतं आता हाय ते क्लिअर बोला. तर रिकव्हरीवाले तुम्ही पण आहे आम्ही पण आहे तर हाय ते क्लिअर बोलून टाकू. काय म्हटलं? एक रिकव्हरीला आहे म्हणून हाय ते क्लिअर बोलून टाका. तुम्हाला काय काय मी काय बोललो काय तर तुम्हाला सगळं कळणार आहे. त्यातलं काय तुम्ही काय असं कस्टमर नाही कॉमन. बरं आता मला एक बोलायचं होतं. मार्च एंडिंग चालू आहे. मार्च एंडिंगमुळे ते 35% मला वर माहित देत आहे. होते. आपल्याला प्रेशर असतं ना याच्या मार्च एंडिंग मध्ये. हो किती टार्गेट आहे? 35% वेवर भेटतोय. किती टार्गेट टार्गेट आहे? बिर्गेट नाही सर. टार्गेट नाही. तुमचं टार्गेट किती आहे? 2% आहे. नाही टार्गेट तुमचं किती आहे? 2%. 2% कमिशन आहे. हा तुमच्या टार्गेट किती आहे? आता ॲलोकेशन वर 2%. काय म्हटलं? ॲलोकेशन वर 2%. अच्छा अच्छा. चांगलं आहे. मग चांगलं काय आहे. तुम्ही करणार आहे का नाही? नाही आता तर नाही करणार आहे भाऊ. 6 आता महिने नाही लागते म्हणा. याच्यावर. काय म्हणताय? 6 महिने लागते. 6 महिने लागतील. चालेल. हां. आरटीपी टाकून द्या. हा जाता जाता आरटीपी नाही टाकून द्या केस डिस्पोज मध्ये. आरटीपी नाही साहेब. आता कसं सांगू तुम्हाला मागल्या महिन्यात पण स्टॅप केस होती. त्या महिन्यात पण स्टॅप केस. काय म्हणत आहे? त्या महिन्यात पण स्टॅप केस होती. या महिन्यात पण स्टॅप केस आहे. आता ती पुढल्या महिन्यात फॉलो अप येईल नंतर आरटीपी करून टाकू. काय टाकीन तर? पीटीपी. काय म्हणताय? काय टाकणार आहे? आता मी माझ्याकडून हेच करणार ना. ईएमआय तर नाही करणार आहे मी. 300 EMI डीपीडी नकोच नंतर करू ईएमआय नाही करता ना भाऊ. EMI नका करू. आपल्या रिकव्हरीवाल्यांचे कुठे असे सिव्हिल चांगले असते तर करून टाका सेटलमेंट. सेटलमेंट करणार आहे 10% मध्ये. बट 6 10% महिन्यानंतर. मध्ये कोण करते तुम्हाला? 6 महिन्याच्या नंतर. मी पण काम करते ना भाऊ. तिथेच काम करतो मी पण. आमची आहे इथं दिल्लीमध्ये आहे एजन्सी. TKV असोसिएट. तिथं मी जॉब करतो. आता लागलं. चांगलं हम्म. चालेल करा. तिथे जॉब नाही भेटत होते ना. ठीक आहे. बघू टाकून हो चालेल. आरटीपी टाकून द्या. ओके.